ला पाहतो हरमनप्रीत जी भारतीय संघाची कॅप्टन होती तिचे 6 पाहतो, चौकार पाहतो, मिताली राजला पाहतो. पण हे सगळं काही शक्य झालं ते फक्त प्रेमलाताई चव्हाण यांच्यामुळे ते सगळं काही शक्य झालं. 1973 मध्ये त्यांनी जिद्दीने भारतीय महिला क्रिकेटची मुहूर्तमेढ रोवली होती आणि एका मराठी महिलेने भारताच्या लेकींना क्रिकेट खेळण्याचा अधिकार मिळवून दिला, याचा अभिमान आहे आपल्याला. आणि आज जागतिक विजयाचा जो काही पाया भारतीय महिलांनी रचलाय त्याच्या मागे एकच नाव आहे, ते म्हणजे प्रेमलाताई चव्हाण. त्यांचंही तेवढंच कौतुक करूया आपण. 1 ओव्हर मध्ये 12 धावा आहेत. चला, टाइम अजिबात घेऊ नका. आता रात्र फार झालेले, पहाटच झालेले. आमच्या अंपायरलाही टेन्शन आलं की आता 5 ची गेली तर 6 ची मिळेल. रिअल इज रिअल, जास्त वेळ घेऊ नका. 4 वाजून 12 मिनिटं झाले आणि पहिल्या ओव्हर मध्ये स्कोर आहे बरोबर 12. टाइम नुसार स्कोर मॅनेज केलाय बॅटिंग करणाऱ्या दहिवालीने. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात. अनिकेतचा पहिलाच बॉल. रेहान शेखचा हा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न फसला, कारण पहिलाच बॉल ज्यावेळी चेंडू बॅटच्या अगदी बरोबर त्या मोमेंटला आला तेव्हा रेहानची बॅट वर गेली आणि त्या गॅप मधून चेंडू निघून गेला. रेहान शेखला टाइम मॅनेज करावा लागेल. बरोबर ऑन टाइम जर का त्याने बॅटचा फेस ओपन केला असता अनिकेतच्या बॉलवरती त्याला रन्स घेता आले असते. अक्षय भोईर त्याने चांगली ओव्हर टाकली. आता विकेट किपरच्या भूमिकेत मागे थांबलाय, कारण त्याला माहिती की एस्ट्राच्या मागून बॉलरला कोण चांगलं गायडन्स करेल तर विकेट किपर. मागे फर्स्ट स्लिप मध्ये थांबलाय. 1 बॉल 12 धावा. डॉट बॉल आलाय. गरज आहे या डॉट बॉलची टीम तमनातला. स्ट्रोक बरोबर बॅट वरती ठोकलाय सीमा पार. A1 जोडी चषकाचा दमदार स्ट्रोक. क्वालिफाय मॅच मध्ये रेहान शेखचा सिक्सर. इट्स अ मॅक्सिमम. जबरदस्त टोलेबाजी चालू आहे टीम दहिवलीच्या फलंदाजांची. 1 बॉल डॉट झालतोय, पण दुसरा बॉल होती सिक्सरने त्या बॉलची भरपाई काढत या धावसंख्येला मोठा उच्चांक देण्याची संधी फलंदाजांनी निर्माण केली. 18 धावा. 2 बॉल 18 अनिकेतच्या विरोधात. परत एकदा रेहानच्या बॅटमधून स्ट्रोक आलाय. समोर खेळाडू तैनात आहे. बॉल अडवला. फेक करतं. क्विक रिॲक्शन. फिल्डिंग मधलं स्किल आहे. क्विक रिॲक्शन आणि क्विक थ्रो. एकच जाव. 19 जावा. विकी गुंजाल ज्याने 6-4 मारलेलं आहे. दुसरीकडे रेहान शेख ज्यानेही 6 मारलेलं आहे. टीमची टोटल चांगली आहे. 9 चेंडू मध्ये धावा झाल्या 19. अजूनही 9 बॉलचा खेळ बाकी आहे. 50% इनिंग कंप्लीट झालेली आहे. 19 धावा. 4थ्या बॉल साठी अनिकेत आलेला आहे. बाहेर ठेवण्याचा प्रयत्न होता. आउटसाइड द ऑफ स्टंप. एक्स्ट्राची धाव खर्च करतो. एक धाव ऍड होईल. +120. एकच विकेट आउट झालेले पियुष दानवे. तोही शून्यावरती परतला होता. पहिल्या 2 बॉल मध्ये रनच नव्हती, पण मागच्या 7 बॉल मध्ये 20 धावा आल्यात. दहिवली संघाकडे एकापेक्षा एक चांगले बॅटर आहेत. विकी गुंजल आणि रेहान शेखने तो डाव सांभाळलाय बरोबर. त्यांनी प्रत्येक बॉल वरती गोलंदाजांचा भरपूर समाचार घेतलाय. धीम्या गतीचा होता. थोडा बाउन्स होता. खाली झुकला. विकी विकेट किपरच्या हातातून बॉल निसरला. तोपर्यंत सिंगल रन कंप्लीट. 22च्या स्वरूपात टीमच्या खात्यात धावा कशा येऊ दे, पण ते येणं गरजेचं. आणि 21 धावा आहेत 1 गड्याच्या मोबदल्यात. बॉल बाकीत अनिकेतचे 2. जर का दहिवली संघाने 40च्या आसपास रन्स उभारल्या तर जय भोलेनाथ तमलतला देखील तो स्कोर मोठा वाटू शकतो. पहाटेची वेळ आहे आणि पहाटेच्या वेळी मात्र हा स्कोर चेस करण्यासाठी तेवढा दमखम दाखवावा लागतो. 4 बॉल 21 आहेत. अनिकेतच्या विरोधात परत एकदा रेहान शेख सिक्सर मारण्याचा प्रयत्न नक्की करेल. हाफ ट्रॅकर होता. हिट विकेट. स्टंप वरती लागले बॅट. आजच्या रात्रीमध्ये हिट विकेट भरपूर आल्यात. म्हणजे जेवढी A1 जोडी हिट आहे तेवढाच हिट विकेट आल्यात मैदानाच्या आतमध्ये. जगदीश दादा देशमुख आणि त्याजवळ सुधाकर भाऊ घारे. A1 जोडीच्या नावाने उभारलेली स्पर्धा. आणि रेहान नाराज आहे स्वतःवरती. फुल ऑन अपसेट, कारण हा स्ट्रोक हाफ ट्रॅकरला नक्की आला असता. रेहानने म्हणजे आधी वैभव भोईरने जे केलं तेच आता रेहानने आता केलं. आणि त्यांना गणेगाव म्हणजे 2 मॅच मध्ये 3 गडी हिट विकेटच्या स्वरूपात आउट झाले. म्हणजे बॉलरला टेन्शनच नाही. आणि मेन म्हणजे आजची रात्र वासरेखोंडा परिसरासाठी खास आहे.
कारण दहिवली कर्जत दहिवली पासून पाहिलं तर या विभागामध्ये आता ज्या दोन टीम क्वालिफाय मॅच मध्ये खेळत आहेत या वर्षीच्या सीझन मध्ये दोघांनीही ट्रॉफी जिंकली नाही. एकतर तमनाथ किंवा एकतर दहिवली दोन्ही पैकी एक नवा विजेता कर्जत तालुक्याला आणि एवन जोडी चषकाला मिळेल. ही आनंदाची गोष्ट आहे. संदीप बोराडे सर, योगेश ढोळे सर पाचही रात्री या स्पर्धेला कव्हर अप करतायत. त्यांच्याही मनापासून त्यांनाही शुभेच्छा देऊया. आणि स्पर्धेचे तीनही आयोजक अत्यंत भारी आहेत. रुपेश गारे उर्फ बाबू गारे, चेतन चौधरी, अतुल देशमुख आणि सर्व दोस्ती ग्रुप. दिल दोस्ती दुनियादारीतील तीनही जिगरी दोस्त आहेत आणि त्यांनी ठेवलेली ही स्पर्धा एवन जोडी चषक सुधाकर भाऊ गारे आणि जगदीशदादा देशमुख या एवन जोडीच्या नावाने ही स्पर्धा. आणि 5 चेंडू संपलेत आणि कॅचचे 2 विकेट आणि 21 धावा आहेत. नवीन बॅटर आलेल्या मैदानाच्या आतमध्ये विकी व्यापारी खोला टाकलाय चेंडू. वा, यॉर्कर स्पॉट वर बरोबर हा चेंडू पडला आणि डॉट बॉलने ओव्हर नंबर 2 कंप्लीट झाली. धावा आहेत 21. 2 विकेट 21 धावा. लास्ट ओव्हर इथून आता बाकी आणि विकी गुंजाल स्ट्राईक वर असेल. विकी गुंजाल, विकी व्यापारी दोन्ही विकी नावाचे खेळाडू. चला लास्ट ओव्हरला इथून लगेच सुरुवात करा. टीम जय भोलेनाथ तमनाथ, मयूरदादा पाटील आणि धनंजय भोईरदादा यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आहे जय भोलेनाथ तमनाथ. लास्ट ओव्हर आहे, 3च ओव्हरचे मॅच आहे. सो प्लीज सेट फिल्डिंग अँड स्टार्ट ओव्हर. ओव्हर स्टार्ट करा आपण. दोन ओव्हर मध्ये 21 आहेत. अत्यंत नीट नेटका असं आयोजन आहे. चला लवकर आपण फिल्डिंग लावून घ्या. पाण्याची डिमांड आहे क्रिकेटमध्ये. पाण्याची बॉटल किंवा ड्रिंक्स बॅग्स हा कायम आहे. म्हणजे डेच्या जरी स्पर्धा असेल, नाईटच्या जरी स्पर्धा, अगदी पहाटेची जरी वेळ असेल तरी खेळाडूंना पाणी मॅन्डेटरी आहे. आमचे कॅमेरामॅन बघा, तीनही कॅमेरामॅन डोळ्यात तेल घालून खरं तर या स्पर्धेला ते कव्हर अप करतात. स्टार टेनिस वर्ल्ड ही वाहिनी 4थं पर्व लगातार या स्पर्धेचं कव्हर करते आणि एक नवा चॅम्पियन या वर्षी ट्रॉफी नाईट टुर्नामेंट मध्ये जिंकण्याचं स्वप्न एकतर दहिवलीचं पूर्ण होईल किंवा ते स्वप्न तमनाथचं पूर्ण होईल. आणि आता शेवटची ओव्हर आहे ती मात्र गुड्डूकडे. लास्ट ओव्हरचा खेळ इथून सुरू होईल. विकी गुंजाल वर्सेस गुड्डू. पहिला विकी गुंजालच्या बॅट मधून आलाय. एका टप्प्याने चालला मिड विकेट पार करून हा चौकार. विकेट हॅट्रिक घेणारा बॉलर आहे गुड्डू आणि त्याच्या विरोधात टॉपचा बॉलर आहे आजच्या रात्रीचा आणि त्याच्या विरोधात विकी गुंजालचा हा चौकार आहे. 25 धावा. या चौकाराच्या मदतीने विकी गुंजालने जणू काही मनामध्ये डिसाईड केलं की टॉपच्या बॉलरला उडवायचं आणि पहिलाच बॉल उडवलाय चौकारासाठी. फिल्डिंग आता फिरवण्यात आलेले मिड विकेटला एक खेळाडू तैनात केलाय. एक डीप स्क्वेअर लेग मध्ये आणि एक लॉंग ऑन मध्ये, एक लॉंग ऑफ मध्ये. गरज आहे. विकी गुंजाल सेट झालाय. त्याच्या बॅट मधून षटकार, 2 चौकार आलेत म्हणून हा स्कोर 25 आहे. एकट्याने 16 धावा केल्यात विकी गुंजालने. गती कमी केली या बॉल वरती. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडा टॉस झाला. वाईटची डिमांड आहे विकी गुंजालची आणि तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय आता सोपवण्यात आलाय. थर्ड अंपायर इथून चेक करतायत टेक्निकल रूम मधून आणि आता डिसिजन येईल. गुड्डूने थोडं परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. गती कमी केली होती. पडल्यानंतर थोडं सरप्राईज होतं ते विकी गुंजालसाठी, पण एक्झॅक्ट चेंडू पडल्यानंतर थोडासा टर्न घेतो आणि तिसऱ्या पंचाचा निर्णय आला फेअर डिलिव्हरी. फेअर डिलिव्हरी डॉट बॉल काढला गुड्डूने. धावा आहेत 25. आता विकी गुंजालला परत एकदा बॉल वरती नजर ठेवावी लागेल आणि सडेतोड उत्तर त्याला गुड्डूच्या बॉलिंगला द्यावं लागेल. सडेतोड उत्तर देण्यासाठी बॅटर विकी तयार आहे. मागे मारलाय खेळाडू तैनात आहे. भरपूर वेगाने धावला. डी बॅकवर्ड स्कोअर लेग कडे 2 क्षेत्ररक्षक आहेत आणि दोघांच्या मधून चाललाय चेंडू सीमा पार. एवन जोडी चषकाचा चौकार. 29 धावा.
3 बॉलच्या समाप्तीनंतर विकी गुंजाल यावेळेस मात्र गॅप त्याने शोधली. मागच्या वेळेस मात्र थोडासा फसला होता गुड्डूच्या बॉलवर, आता मात्र सक्सेसफुल ठरला. 3 बॉल 29 आहे, अजून 3 बॉलचा खेळ बाकी आहे. पहिली क्वार्टर फायनल 5 रात्रींची ही स्पर्धा A1 जोडी चषक दोस्ती ग्रुपच्या वतीने, आणि पहिली टीम टॉप 5 मध्ये जाणारी पहिली टीम मिळेल. कोणता संघ टॉप 5 मध्ये दाखल होईल ही ट्रॉफी साठी लढाई आहे. चॅम्पियन पदाच्या दिशेने पहिलं पाऊल टाकणारी लढाई आहे. बॉलर तयार गुड्डू. वेग होता, वेगाला क्विक रिॲक्शन, चोख प्रत्युत्तर विकी गुंजालच्या बॅटमधून आलाय. मिड विकेटच्या वरून उत्तुंग असा षटकार, सुपर डुपर सिक्सर. 35 धावा ऑन बोर्ड. हा स्कोर 3 ओव्हरच्या मॅच मध्ये जास्त वाटतोय. विकी गुंजाल 35 धावा संख्येमध्ये एकट्याने जी बॅटिंग केली, 26 धावा एकट्या विकी गुंजाळच्या, आणि अजून 2 बॉल बाकी आहेत गुड्डूचे. मागच्या मॅचचा विकेट हॅट्रिक, या स्पर्धेचा विकेट हॅट्रिक घेणारा बॉलर, आणि त्याच्यावरती हे आक्रमण आहे. 35 धावा, अजून 2 बॉल बाकी आहेत. विकी गुंजालच्या बॅट वरती बॉल येतो, हे दहिवली संघासाठी अत्यंत बेनिफिशियल ठरलं. परत एकदा हेलिकॉप्टर उडवलाय, उंच गेला बॉल. कॅच ड्रॉप मिस्टेक झाली फिल्डर कडून. 2 धावा घेतल्यात आणि 2 धावांनी दहिवलीचा स्कोर आहे 37. भरपूर उंच गेला होता चेंडू. जज करणं रात्रीच्या वेळी थोडं कठीण झालं, आणि लास्ट मोमेंटला कॅच हाताला लागून जमिनीवरती आली. 37 लास्ट बॉल फर्स्ट इनिंगचा. शेवटचा बॉल स्टेप आउट केलं होतं विकीने, रन साठी प्रयत्न करतो, पण इनिंग संपली. 37 धावा उभारल्यात, ते मात्र टीम दहिवलीने 38 धावांचं लक्ष आहे, ते मात्र दहिवली टीमला. आणि थँक्यू सो मच A1 जोडी ट्रॉफी करणाऱ्या स्पर्धेमध्ये जी संधी आम्हाला दिली, रुपेश गारे, चेतन चौधरी, अतुल दादा, या सगळ्यांचे आभार. योगेश ढोळे सर, संदीप बोराडे, सगळ्यांचे आभार. थँक्यू सो मच. 3 ओव्हर मध्ये झालेले 38 धावांचं टार्गेट इथे सेट झालंय टीम जय भोलेनाथ तमनास साठी.
18 बॉल मध्ये 38 बनवायचे आहेत. पहिलाच बॉल इथून डॉट बॉल आलाय. हो वेगवान. पहिला बॉल जर पाहिला गेलं तर पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येत होता, त्याला सन्मान दिला, मेडॉनच्या हातामध्ये आला. हा बॉल पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला. वेग देखील या बॉल वरती पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतात. ते मात्र गोलंदाज राज पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहताय क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये राजनं पहिले 2 बॉल डॉट बॉल फेकलेत. 38 धावसंख्येचा त्याला बचाव करायचा आणि त्याच्यासाठी मात्र त्याच्याकडे असलेली जबाबदारी, त्यानं खऱ्या अर्थानं जबाबदारीने आतापर्यंत 2 बॉल तर हाताळलेत. मागच्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली होती वैभवनं. हो यावेळी फटका चांगला एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून काढलाय. बॉल चालला डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमा पार, धावा मिळतील 4 चौकार. पहिल्या 2 बॉल वरती थोडंसं शांत ठेवलं वैभवला, परंतु त्याच्यानंतर अगदी आपण पाहताय तिसऱ्याच बॉल वरती अगदी चौकार पाहायला मिळतोय. 4 धावांनी अकाउंट ओपन झालंय. ते मात्र जय भोलेनाथ तमनाट टीमचं 38 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 4 धावा या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. चांगली फाईट मैदानाच्या आतमध्ये, चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळतंय 2 टीमच्या माध्यमातून क्वार्टर फायनलच्या या मॅच मध्ये. आजच्या रात्रीमध्ये आपण बराचसा उशिराने चाललोय, परंतु उद्याच्या रात्रीमध्ये बरोबर वेळेमध्ये मॅचेस इथे चालू होतील. कट करण्याचा प्रयत्न अगदी आपण पाहताय. शॉट थर्डमॅन गलीमधून बॉलला काढायचं होतं, परंतु कॅप शोधू शकले नाहीयेत. शॉट थर्डमॅनचे फिल्डर सचिन मनवे अगदी आपण पाहताय बॉल खाली आले आणि त्यांनी मात्र बॉलला कॅरी केलाय. एकच धाव आली आहे. अगोदरच्या बॉलवरती चौकार आला आणि आता मात्र 1 आली. 1 न धावफलक जाऊन पोहोचले 5 वरती. सचिन पवार ऑन स्ट्राईक. तो सचिनच्या बॅट मधून बॉल चालला लॉंग ऑन सीमा पार, धावा 6 षटकार. आयवा कॅच घेतली. आयवा कॅच घेतले. चला या ज्याने कॅच घेतले त्यांनी यायचंय. हो चांगला बॉल. षटकार आल्यानंतर कमबॅक लगेच राज देखील पाहायला मिळेल. थोडासा दूर ठेवला, डॉट बॉलच आपल्याला पाहायला मिळेल. 1 षटकाचा खेळ समाप्त झालाय. 11 धावा धावफलकावरती आहेत. सलामीचे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 1 ओव्हरमध्ये 11 धावा आल्यात. बंटी भोईरनं खऱ्या अर्थानं आपण पाहताय आयवा कॅश साठी मालुसरे फार्म यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज होतं आणि ते आपण खऱ्या अर्थाने या ठिकाणी आमचे राहुल तमनाचे त्यांनी मात्र आयवा कॅश घेतली आहे. त्यांच्यासाठी ते 200 रुपयाचं कॅश प्राइज. विनोद मालुसरे जे मालुसरे फार्मचे प्रोप्रायटर आहेत 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं. म्हणजे 300 बाबूशेठ गारे यांच्याकडून आहेत आणि 200 विनोद मालुसरे यांच्याकडून. ते 200 उद्या जमा केले. ओके जे 200 डिडक्ट झालेत. चला मॅच स्टार्ट करा. मॅच थांबू नका. 11 धावा धावफलकावरती. सहा बॉल मध्ये 11 धावा झाल्यात. अजूनही 12 बॉल मध्ये 27 धावसंख्येची आवश्यकता आहे. जय भोलेनाथ तमनाट टीमला या मॅच मध्ये जबरदस्त फाईट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. या ओव्हर मध्ये डॉट बॉल देखील पाहायला मिळाले. या ओव्हर मध्ये मोठे फटके देखील पाहायला मिळाले. याच ओव्हर मध्ये सिंगल देखील पाहायला मिळाले. अगदी जर पाहायला गेलं तर
बरोबर रणनीती आखली गेली आता दोन्ही टीमच्या माध्यमातून ती प्लॅनिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळते कारण की दोन्ही टीमला आता खऱ्या अर्थानं एवन जोडी चषकाच्या ट्रॉफी पर्यंत पोहोचायचं आहे इथपर्यंत पोहोचले परंतु ट्रॉफी पर्यंत पोहोचण्याचं स्वप्न खऱ्या अर्थानं प्रत्येक टीम अगदी घेऊन आली होती आणि आता मात्र या दोन टीम्स त्या शेवटच्या मॅच पर्यंत लढताना पाहायला मिळतात लोवर फुल टॉस बॉल एक कव्हरच्या डोक्यावरून खेळलाय बॉल सरळ चालला डीप एक कव्हरला धाबा 4 मिळतील चौकार आलाय चांगला फटका गॅप शोधली आहे बरोबर गॅप मध्ये मात्र हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय वैभव भोईरच्या बाट मधून आणखीन एक चौकारानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 15 वरती 15 धावा धावफलकावरती आल्यात अजूनही जर पाहिलं गेलं तर येणारे 11 बॉल बाकी आहेत आणि 23 धावसंख्येची आवश्यकता आहे मयूर पाटील पुरस्कृत जय भोलेनाथ तमनाथ संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय वैभव भोईर आज यावेळी देखील आपण पाहताय फुललेंचा बॉल परंतु इथे निर्धावच पाहायला मिळतोय मयूर पाटील हे 5ही रात्र जर का या व्यासपीठावरती आले तर त्यांना आयोजकांच्या माध्यमातून एक सायकल सर रिव्ह्यू आहे का यस व्हाईट साठी रिव्ह्यू आहे व्हाईट बॉल आला एक्स्ट्राची धाव आली एक्स्ट्राच्या धाब्यानं धावफलक आता जाऊन पोहोचेल ते मात्र 16 धावा धावफलकावरती आल्यात दुसरं षटक अगदी आपण पाहता पियुष दनवेचं पहिल्याच बॉल वरती आपण पाहता चौकार आला दुसरा बॉल वाईड आला ही मॅच दोन्ही टीम साठी फार महत्वाची आहे ट्रॉफी पर्यंत पोहोचायचंय इथपर्यंत पोहोचलं इथपर्यंतचा प्रवास चांगला बॉल पियुषचा आउटसाइड ऑप्शन थोडासा दूर ठेवला आणि इथून अगदी जर पाहायला गेलं तर डॉट बॉलच पाहायला मिळतोय कमबॅक करायचंय पियुषला देखील धाबा वाचवायचंय तो प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आणखीन एक चांगला बॉल यावेळी कटर आलाय बरोबर स्विंग आणि मिस केलाय आणखीन एक डॉट बॉलच पाहायला मिळतोय सातत्यपूर्वक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो आणि त्या मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये कदाचित ते डॉट बॉलच पाहायला मिळतात पहिल्या बॉलवरती चौकार आला होता पियुषच्या विरोधामध्ये दुसरा व्हाईट बॉल आला होता आणि त्याच्यानंतर लगातारचे हे 2 डॉट बॉल आपल्याला इथून पाहायला मिळतात थोडस प्रेशर क्रिएट करण्याचं काम करतोय बॅटिंग करणाऱ्या टीम वरती या धावा बचाव करायच्या आहेत पण डॉट बॉल तर फेकावेच लागतील त्यासाठी त्याचे प्रयत्न चालू आहेत धावसंख्या 16 धावफलकावरती पाहायला मिळतात उभारची कडा पाठीमागे चाललाय केतन बामणे यशांच्या मागे नाही करणार कोणतीही चुकी आणि आणखीन एक डॉट बॉलच इथून आपल्याला पाहायला मिळतोय जबरदस्त गोलंदाजी चालू आहे कमालीची गोलंदाजी पाहायला मिळतीये पियुष दनवेच्या माध्यमातून आणखीन एक डॉट बॉलच पाहताय या षटकातील आतापर्यंत 4 बॉल झालेत आणि 4 बॉल मध्ये पियुष दनवेनं धाव 5 उभाची गडा शॉट हॅलो शॉट फाईन लेग मधून आलाय चौकार आणि या चौकारानंतर धावसंख्या आता जाऊन पोहोचेल ते 20 धावा धावफलकावरती आहेत 18 धावसंख्येची अजूनही आवश्यकता आहे शॉट फाईन लेग मध्ये पप्या दादा कोकजे यांच्याकडनं चुकी झाली आणि मात्र चौकारच पाहायला मिळतोय या सिच्युएशनला खऱ्या अर्थानं चुकी अपेक्षित नाहीये टीमला देखील ही मॅच महत्वाची आहे ट्रॉफी पर्यंत पोहोचायचं आहे प्रत्येकाला कॉन्ट्रीब्युशन देणं आहे यावेळी फटका चांगला आहे काऊ कॉर्नरला फिल्डर आहेत एक कंप्लीट झाली दुसरीचा प्रयत्न बंटी वेगानं धावलाय गुड रनिंग बिटवीन विकेट
बॉल फिल्डरच्या हातामध्ये होता आणि खऱ्या अर्थानं त्यांना नॉर्थ स्ट्राईक एंडवरती वेगानं धावला आणि 2 धावा देखील इथून कंप्लीट झाल्यात. 2 धावा आल्या, 2 धाब्यानं धावफलक जाऊन पोहोचले ते. आता मात्र 22 वरती 22 धावा धावफलकावरती आल्यात. आता येणारे 6 बॉल आणि आवश्यकता आहे 16 धावसंख्येची. 6 बॉल 16 धावसंख्येची आवश्यकता. अजूनही या मॅच मध्ये जिंकण्यासाठी जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये हाय व्होल्टेज होताना पाहायला मिळतीये. मॅचची रंगतता अगदी आपण पाहताय वाढली आहे. आता 6 बॉल मध्ये 16 धावसंख्येची आवश्यकता आहे. मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन गेलेत. पाणी नाही तर हे गेम प्लॅन आहेत. पाण्याच्या नावानं मैदानाच्या आतमध्ये टीम मीटिंग आणि ते टीम मीटिंग त्याच वेळी होते ज्यावेळी आवश्यकता असते. आता दोनही टीमला आवश्यकता आहे गेम प्लॅनची. आता कोणाकडे षटक दिलं जाईल, इथून कोणता गोलंदाज 6 बॉल मध्ये 16 धावसंख्येचा बचाव करेल, तर दुसरीकडे आपण पाहताय कशा पद्धतीनं बॅटिंग केली जाईल, कोणता फलंदाजाला जास्त स्ट्राईक दिली जाईल. या सगळ्या गोष्टींची प्लॅनिंग ती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. या छोट्याशा टीम मीटिंग मधून 6 बॉल 16 धावसंख्येची आवश्यकता आहे. कोणता संघ जाईल A1 जोडी चषकाच्या टॉप 6 मध्ये, टॉप 5 मध्ये आपला प्रवेश निश्चित करेल. दोन्ही टीमला या वर्षाची पहिली ट्रॉफी हवी आहे आणि त्यासाठी संघर्ष तर चालू आहे. सहा बॉल 16 ची आवश्यकता. वो पहिलाच बॉल समोर खेळलाय. वो स्ट्रेट हिट, ग्रेट हिट, बॉल सीमा पर, धावा 6, षटकार. सहा बॉल मध्ये 16 धावसंख्येची गोलंदाजावरती आक्षेप घेण्यात आला बॅटिंग करणाऱ्या टीम कडून. चला पंच चेक करायचंय. बॉल द्या. बॉल मॅच बॉल शोधण्याचं काम चालू आहे. जवळपास अर्धा तमना त्या ठिकाणी बॉल शोधतोय, त्याच्यामुळे लगेच बॉल मैदानाच्या आतमध्ये येईल. हे डिसिजन चेक होण्या अगोदरच बॉल मैदानाच्या आतमध्ये येईल. जर नाही आला तर आपण दुसरा बॉल देऊ. नाही, डिसिजन पेंडिंग आहे, थोडस चेक होत सर. फेअर आहे. चला बॉल द्या आता मैदानाच्या आतमध्ये. डिसिजन देखील चेक झालाय. चला मॅच बॉल पण आलाय. सर मॅच बॉल घ्या. सर मॅच बॉल आलाय. ना दुसराच आहे. चला नवीन बॉल द्या मैदानाच्या आत. सहा बॉल मध्ये 16 धावसंख्येची आवश्यकता होती. पहिल्याच बॉल वरती षटकार आलाय. आता येणारे 5 बॉल आणि कंपल्सरी 10 धावसंख्येची आवश्यकता आहे. जबरदस्त असती मॅच मैदानाच्या आतमध्ये हाय व्होल्टेज होताना पाहायला मिळतीये. 6 बॉल मध्ये 16 धावसंख्येची आवश्यकता असताना षटकार आलाय. 5 बॉल मध्ये आता 10 धावसंख्येची आवश्यकता आहे. गोलंदाजावरती प्रेशर आहे, प्रेशर फलंदाजावरती आहे. कोणता संघ या मॅच मध्ये विजय होणार आणि कोणता संघ A1 जोडी चषकाच्या टॉप 5 मध्ये जाणार. दोनही टीमला विजय हवाय. दोनही टीमला एक ट्रॉफी तर हवी आहे. या वर्षाची ती सुरुवात करायची आहे. कोणत्या संघाला ती ट्रॉफी मिळेल. चला मॅच स्टार्ट करा. 5 बॉल 10 धावसंख्येची आवश्यकता आहे. 38 धावसंख्येचा पाठलाग करते जय भोलेनाथ तमना टीम. बंटी भोईर आणि त्याच्या साथीनं सचिन पवार
काय जबरदस्त पार्टनरशिप राहिली आहे दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. आतापर्यंत 28 धावा धावफलकावरती आल्यात. 38 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिलाच बॉल विकीनं मात्र अगदी समोरच दिलाय. स्लाइटली ओव्हरपिचच होता आणि त्याच्यावरती मात्र समोरच्या दिशेनं हा षटकार ठोकला. आणि या मैदानावरती नेहमी असं म्हटलं जातं या एंडने मोठ्या धावा होतात आणि त्याच एंडनं खऱ्या अर्थानं 16 धावसंख्येचा बचाव करायचा विकी गुंजालला. पहिल्या बॉलवर तिथं षटकार आलाय. 5 बॉलमध्ये 10 धावसंख्येचा अजूनही बचाव करायचा आहे. वो पुन्हा एकदा फटका. यावेळी मिस टायमिंग आहे. हवेत आहे. फिल्डर राईट डाऊन द बॉल. जज करता हो कॅच ड्रॉप. संधी मिळाली होती. आता फलंदाज इथे परतू शकला असता. सचिन पवारला बाद व्हावं लागलं असतं. धावा देखील वाचल्या असत्या परंतु इथे शाबुद्दीननं केली आहे चुकी. कॅच ड्रॉप झालाय. 2 धावा देखील आल्यात. 5 मध्ये 10 बनवायच्या होत्या. आता 4 मध्ये बनवायचे आहेत 8. ऐन मोक्याच्या वेळी धोक्याची घंटा परंतु ती आता दहिवली टीम साठी असेल कारण की इथे कॅच ड्रॉप झालाय. या पोझिशनला खऱ्या अर्थानं रेहान शेख कडून या अपेक्षा कदापिच आपल्या टीमला नसतील कारण की इथून तुम्हाला टीम साठी सर्व काही पणाला लावायचंय. इथं बाची कडा घेतली आहे. बरोबर शॉट थर्डमॅन कडे बॉल निघालाय. सचिन मनवे बॉलला अगदी कॅरी करतात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न बंटीचा. इथे फलंदाज बाद. बंटी भोईरचा खऱ्या अर्थानं नॉन स्ट्राईकिंगवरती लक्षच नव्हतं. एक सिंगल धाव आली आहे. सिंगल धावन आपण पाहताय. धाव फलक आता जाऊन पोहोचलाय. एकतीस येणारे बॉल 3 आणि धावा बनवायचे आहेत 7. 3 बॉल कंपल्सरी 7 धावसंख्येची आवश्यकता आहे. 3 बॉल 7 धावसंख्येची आवश्यकता. काय जबरदस्त मॅच. अगोदरच्या बॉल वरती कॅच ड्रॉप झाली. 2 धावा आल्या. या बॉल वरती आपण पाहताय रनआउटची विकेट आली आहे. मॅच दोनही टीम सोडायला तयार नाहीये. दोनही टीम मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहताय लढतायत. एकमेकांच्या विरोधामध्ये भिडतायत. त्यांचा संघर्ष पाहायला मिळतोय. मॅच आम्हाला जिंकायची आहे. A1 जोडी चषकाची 1 ट्रॉफी आम्हाला आमच्या घरी न्यायची आहे. आणि आता खऱ्या अर्थानं ती मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहताय. येणारे बॉल शिल्लक ते 3 धावा बनवायचे त्या 7. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे त्याच्यामुळे 3 बॉल मध्ये 7 धावा जय भोलेनाथ तमना टीमला बनवाव्याच लागतील. परंतु दुसरीकडे आपण पाहताय विकी गुंजाल सहजासहजी मॅच सोडायला तयार नाहीये. शॉट बॉल होता. शॉट अंपुल करण्याचा प्रयत्न. आता रनआउटची संधी. इथे रनआउटची संधी हुकली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फेकी स्ट्रायकिंग एंड वरती परफेक्ट. केतन बाबने मिळाली आहे विकेट रनआउटची. केतन बाबने ना अगदी आपण पाहताय यावेळी चपलाई दाखवली आहे. एस्टानच्या मागे परफेक्ट अगदी आपण पाहताय बॉलचं कलेक्शन केलं आणि एस्टान वरती लावलं. महत्वाची विकेट आली आहे. सचिन पवार बाद. 2 बॉल 6 धावसंख्येची आवश्यकता आहे. मोठा फटका हवाय आता जय भोलेनाथ तमना टीमला या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. कहाणी में ट्विस्ट निर्माण झालाय. 2 विकेट रनआउटच्या आल्यात. बंटी भोईरनं विकेट सॅक्रिफाईस केली कारण की सचिन पवारला स्ट्राईक हवी होती परंतु आता सचिन पवारच बाद झालाय. मागच्या मॅच मध्ये बंटीनं जबरदस्त बॅटिंग केली होती. या मॅच मध्ये देखील आपण पाहताय बंटीच्या बॅट मधून मोठे स्ट्रोक आले होते परंतु सचिननं षटकार मारला होता त्याच्यामुळे त्याच्याकडे ती स्ट्राईक ठेवण्यात आली आणि आता सचिन बाद झालाय. गुड्डू भोईर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल झालाय. ऑन स्ट्राईक. 2 बॉल मध्ये 6 ची आवश्यकता आहे. विकी गुंजालचे कौतुक करायला हवं. काय मॅच बनवली आहे. 6 बॉल मध्ये 16 धावसंख्येची आवश्यकता असताना पहिल्या बॉल वरती षटकार आला होता आणि त्याच्यानंतर त्यांना डेअरिंगच दाखवले. हिम्मत दाखवली आहे आणि आपल्या गोलंदाजीची दादागिरी मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना पाठीमागचे गुड्ड्यानी 2 बॉल 6 धावसंख्येची आवश्यकता. डगआउट मध्ये शांतता पसरली आहे. 2 बॉल मध्ये 6 ची आवश्यकता आहे. कोणता संघ जिंकणार. A1 जोडी चषकाची 1 ट्रॉफी त्याला मिळणार. 2 बॉल 6. गुड्डू भोईर ज्याच्याकडे क्षमता आहे मोठा फटका मारण्याची
जो कोणत्याही क्षणी या मॅचला कलाटणी देऊ शकतो, परंतु समोर विकी गुंजाल. ओ इथे मोठा फटका मारायचा होता ऑन साइडला, व्यवस्थित कनेक्ट झालाच नाहीये. एक धाव इथून कंप्लीट झालीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव इथून मिळणार नाहीये. एकच धाव पाहायला मिळतीये. आता शेवटचा एक बॉल आणि जिंकण्यासाठी 5 धाव संख्येची आवश्यकता आहे. मॅच कुठे होती आणि आता आली कुठे? 6 बॉल मध्ये 16 धाव संख्येची आवश्यकता असताना सचिन पवारच्या बॅटमधून षटकार आला होता. 5 बॉल मध्ये 10 ची आवश्यकता असताना सचिन पवारला जीवदान मिळाला होता, तिथे 2 धावा आल्या होत्या. 4 बॉल मध्ये 8 ची आवश्यकता असताना जिथे रनआउटची विकेट आली आणि मॅचला मात्र यू टर्न मिळालं. आता मॅच मध्ये खऱ्या अर्थानं मजबूत पकड पाहायला मिळतीये ती दहिवली टीमची, कारण की 1 बॉल आणि कंपल्सरी 5 धावा बनवायच्या आहेत. जय भोलेनाथ तमना टीमला या धावा बनल्या जाणार का? A1 जोडी चषकाच्या टॉप 5 मध्ये आपला प्रवेश निश्चित होणार का? की या धावा बचाव करून दहिवली संघ या स्पर्धेमध्ये टॉप 5 मध्ये आपला प्रवेश निश्चित करेल? कोणता संघ जाईल टॉप 5 मध्ये? पहिली रात्र आणि पहिल्याच रात्रीमध्ये आपण पाहताय काय जबरदस्त क्वार्टर फायनलची मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. शेवटचा एक बॉल आणि जिंकण्यासाठी 5 धाव संख्येची आवश्यकता. गुड्डू भोईर ऑन स्ट्राइक आहे. कोणता संघ जल्लोष करेल? कोणता संघ एक ट्रॉफीचा हकदार होईल? 1 बॉल 5 ची आवश्यकता. ओ टाकलाय चांगला बॉल. विकी गुंजालनं जबरदस्त गोलंदाजी केली आहे. A1 जोडी चषक या स्पर्धेमध्ये पहिला संघ ठरतोय जो टॉप 5 मध्ये जाऊन पोहोचलाय. दहिवली, केतन बाबने आणि संपूर्ण टीम. विकी गुंजाल काय जबरदस्त बॉलिंग केली आहे. पहिल्या बॉल वरती षटकार आला होता, अशा पल्लवी झाल्या होत्या जय भोलेनाथ तमना टीमच्या, परंतु तिथून